निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत निवडणूक आयोगाने ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पहारा देण्याची मुभा दिली आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल। सध्या सगळ्याच निवडणुकांचे निकाल हे 21 डिसेंबरला लागणार असल्याचं समजते आणि त्याच पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी सध्या समोर येते। निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। निवडणूक आयोगाने ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पहारा देण्याची मुभा दिली आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण अलीकडीलच काही काळात काही राजकीय पक्षांकडून ईव्हीएम मध्ये छेडछाड होत असल्याचे आरोप करण्यात येत होते आणि याच पार्श्वभूमीवर गैरसमज दूर करण्यासाठी सगळ्याच पक्षांचा विश्वास हा दृढ करण्यासाठी आयोगाने ही परवानगी दिली आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजते। निवडणुकीचा निकाल हा 21 डिसेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्यात आला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल? सध्या स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देण्याची मुभा देण्यात आली आहे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना, काय माहिती? नक्कीच खरं तर निवडणुकीचा निकाल आहे तो काल उद्या लागणार होता, मात्र ज्या पद्धतीने खरं तर नागपूर खंडपीठाने आहे तो निकाल 21 तारखेला लावण्यात यावा अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतरून आता निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना देखील आहे ते ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात येतील त्या ठिकाणी 24 तास पहारा देण्यासाठी आहे ती मुभा देण्यात आलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे तो जास्त प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हा बंदोबस्त आहे तो लावण्यासाठी निवडणूक आयोगाने तरतूद आहे ती देखील केलेली पाहायला मिळते, कारण की हा निकाल आहे तो खरं तर उद्या लागणं अपेक्षित होतं, मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे हा निकाल आहे तो लांबणीवर गेलेला आहे। त्यामुळे आता या ईव्हीएम मशीन सांभाळणं हे देखील एक मोठं आव्हान आहे। या आव्हान बरोबरच राजकीय पक्षांकडून वारंवार वेगवेगळ्या वेळेस आहे ते आरोप देखील होताना पाहायला मिळतात की ईव्हीएम मशीन हॅक केलेले आहे। त्यामुळे आता राजकीय पक्षाला देखील आता त्या ठिकाणी स्वतःचा पहारा देखील आहे तो देता येण्यासाठी आहे ते निवडणूक आयोगाकडून आता मुभा दिलेली पाहायला मिळते। नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे या निर्णयानंतर देखील निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विश्वासार्हता वाढते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।